इचलकरंजी बांगलादेश हिंदूवर अत्याचार होत असल्याच्या निदर्शनार्थ इचलकरंजी बंदची हाक देण्यात आली आहे। आज सकाळपासून सर्व व्यवहार बंद करण्यात आले होते। बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे। सायंकाळी मुख्य मार्गावर मानवी साखळीने आंदोलनाची सांगता करण्यात आली असल्याचे सनातन कुमार दयम्मा शिवजी व्यास यांनी सांगितले। बांगलादेश हिंदू बांधवांना त्रास दिला जात आहे। हिंदूंच्या हत्या, माता भगिनींवर बलात्कार आणि सक्तीने धर्मांतर केले जात आहे। या निषेधार्थ आणि भारत सरकारने बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षिततेसाठी त्वरित कारवाई करावी, बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरी करणाऱ्यांना देशाबाहेर हकलावे, या प्रमुख मागण्यांसाठी सकल हिंदू समाजाने 16 ऑगस्टला इचलकरंजी बंदचा निर्णय घेतला आणि याला आज उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले। सकाळपासूनच शहरातील सर्व व्यवहार बंद करण्यात आले होते। मुख्य मार्गावर असणारी वर्दळ थंडावली होती। जागोजागी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ हिंदुत्ववादी कार्यकर्ते जमले होते। अमृत भोसले, प्रवीण सामंत, सुजित कांबळे, प्रसाद जाधव, मंगेश मस्कर, कपिल शेटके, अरविंद शर्मा, सर्जेराव कुंभार आदींनी यावेळी बांगलादेशाच्या विरोधात घोषणाबाजी केली। इचलकरंजीतील सर्व व्यापारी, वाहतूकदार, कर्मचारी, शाळा, महाविद्यालय, आठवडी बाजार, रिक्षा अशा सर्वांनी आपले सर्व प्रकारचे उद्योग व्यवसाय बंद ठेवून प्रतिसाद दिला। ग्रामदेवता प्रतिनिधी मोनिका जाधव, इचलकरंजी। जय श्रीराम। बांगलादेशमध्ये ज्याप्रमाणे हिंदूंच्यावर अत्याचार होत आहेत, त्या अत्याचाराच्या निषेधार्थ भारतभर जिल्ह्यातली बंद पुकारण्यात येत आहे। त्याच पार्श्वभूमीवर आज इचलकरंजी शहर पूर्णतः बंद करण्यात आलेलं आहे। ज्या पद्धतीनं अत्याचार घडत आहेत त्याचा निषेध आणि त्या निषेधामध्ये सर्व इचलकरंजी शहरवासियांनी सहभागी व्हावं असं सर्वांना मी विनंती करतो।